जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात, दर 5 वर्षांनी होतात. पण नागरिकांच्या काही महत्त्वाच्या समस्या सुटत नाहीत. आता देखील जिल्हा परिषद इलेक्शन आल्यात, परंतु ज्या कायम भेडसावणाऱ्या समस्या ह्या परिसरामध्ये रस्त्याची खूप अतिशय प्रचंड रहदारी वाढलेली आहे. नागरिकांचं नेहमीचं दळणवळण करणं खूप अवघड झालंय. नंतर पुण्याजवळ असल्यामुळं ही ग्रामीण भाग अतिशय वेगाने वाढतोय. या भागाने वेगाने वाढ असल्यामुळे यांच्या समस्या पण वाढत आहेत. या ठिकाणी सर्वात 2 नंबरची समस्या असेल तर कचऱ्याच्या विल्हेवाटीची. कचऱ्याची विल्हेवाट लावणं खूप जिकिरीचं झालंय. पुण्यापासून ही गावं जवळ असल्यामुळं, मुळा मोठा नदीच्या कडेला असल्यामुळं संपूर्ण ह्या पुण्यापासून तर जवळजवळ यवतपर्यंतच्या सगळ्या गावांचा कचरा हा नदीत टाकला जातो. खरं म्हणजे जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक गावाला ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची किंवा काहीतरी त्यावर प्रक्रिया करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि ते व्हायला पाहिजे. कारण आपण नदी प्रदूषणाबाबत सर्वत्र बोललं जातं, परंतु पुण्यापासून खाली जवळजवळ 10 ते 15 गावांचा कचरा अक्षरशः नदीमध्ये टाकला जातो. आणि त्याची विल्हेवाट लावणं, योग्य पद्धतीने लावून त्याचं खत बनवणं, त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया बनवणं, अशा गोष्टी होणं अतिशय गरजेचं आहे.